नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. वैशालीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. उपवास म्हटलं की आपल्याला पहिला साबुदाणा आठवतो आणि साबुदाण्यापासून आपण बरेचसे प्रकार बनवले जातात. पण त्यातलाच एक प्रकार मी इथे झटपट होणारं म्हणजे साबुदाण्याचे पराठे बनवलेत. चला तर मग बघूया साबुदाण्याचे पराठे कसे बनवलेत ते. आणि हो, त्याच्या अगोदर आपण चटणी बघूया. चटणीसाठी इथे अर्धी वाटी खोबरं घेतलं ओलं किसलेलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडंसं मीठ, साखर, पाणी टाकून आपण चटणी इथे बनवून घेतली. आता इथे एक पॅन गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये साबुदाणा 1 वाटी घेतला आहे आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची. आता ही पावडर मी इथे तांदळाच्या पिठीसारखी बनवून घेतली. पीठ इथे चाळून घेतलं, त्याच्यामध्ये उकळलेले मीडियम साईजचे मी 3 बटाटे घेतलेत. आता ज्या वाटीने मी साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी इथे बटाट्याचा किस मोजून घेतला. म्हणजे 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी बटाट्याचा उकडलेला किस. त्याच्यामध्ये चवीनुसार 2 ते 3 हिरवी मिरची बारीक कापून टाकली. त्याच्यानंतर थोडंसं जिरं, थोडीशी काली मिरीची पावडर आणि कोथिंबीर आणि मीठ. जर तुम्हाला उपासाला जिरं आणि कोथिंबीर चालत नसेल तर स्किप करू शकता. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं मळून घ्यायचं. मळताना पाणी थोडं थोडंच टाकायचं, एकदम पाणी टाकायचं नाही. आता आपण इथे चपातीचं जसं आपण पोळ्यांचं पीठ मळतो त्याप्रमाणे इथे गोळा तयार करून घेतला आहे. 5 मिनटं बाजूला ठेवूया. 5 मिनटानंतर बघा पीठ छान आपलं एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याच्या गोळ्या करून घेऊया. याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आणि आपण पराठे लाटून घेऊया. आता इथे जो पीठ मी इथे लावायला घेतलेला आहे तो साबुदाण्याचा पीठ ठेवला तरीही चालेल, भगरचा पीठ असेल तरीही चालेल. मी इथे शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे, होता माझ्याकडे, ते मी घेतलेलं आहे. आणि इथे आपण पराठा छान असा लाटून घ्यायचा. आता लाटताना हलक्या हाताने पराठा लाटायचा आणि पातळ लाटायचा. जेवढा पातळ होईल तेवढा लाटायचा. आता एकसारखे पराठे यायला पाहिजेत म्हणून मी इथे एका प्लेटचा वापर केला आहे. प्लेट दाबून बाजूच्या कडा मी काढून घेतल्या आहेत, म्हणजे पराठा छान एकसारखा गोल येतो. इथे आपला पराठा तयार झालेला आहे. आता आपण हा पराठा पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घेऊया. आता इथे आपली एक बाजू भाजून झालेली आहे. वरून बघा, जेव्हा कोरडं होईल त्याच वेळेला पलटी करायचं आहे. आता इथे पलटी केलेलं आहे बघा, खालची बाजू इतकी छान खरपूस भाजून निघालेली आहे. तर दोन्ही साईडने आपण थोडंसं तेल लावून भाजून घेऊया. इथे आपला पराठा आता तयार झालेला आहे. याचप्रमाणे आपण दुसरे पराठे बनवून घ्यायचे. इथे बघू शकता पराठ्याचा कलर किती सुंदर आलेला आहे. आता हे सर्व पराठे आपले झालेले आहेत. गरमागरम सर्व करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.